कोकणात मिनी महाबळेश्वर बनवण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। मात्र याला आदित्य ठाकरेंचा विरोध पाहायला मिळतोय। मिनी महाबळेश्वर करण्यापेक्षा स्थानिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। तर कोकणात मिनी महाबळेश्वर प्रोजेक्ट 100% होणार असा दावा उदय सामंत यांनी केला। गावाकडे रस्ते नाहीत पण 2 हेलिपॅड आहेत त्याच्यात जाणार नाही। त्यांचे काही त्याच्यात हेतू आहेत का मला माहित नाही। माझी इच्छा आहे की चांगलं हिल स्टेशन व्हावं, पण लगेच नवीन महाबळेश्वर नवीन हे ते करण्याच्या ऐवजी तिथे काय तिकडे स्थानिक जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांचं काही कोणी ऐकलंय का? सगळा जो डीपी होता किंवा सजेशन ऑब्जेक्शन होते ते तर इंग्लिशमध्ये छापले होते। कोणी त्यांना जाऊन लोकली विचारलंय का? जे डीपी छापले होते त्याच्यात जी खरी परिस्थिती आहे ते दाखवलंय का? ते काही न दाखवता कोणीतरी जागा घेतल्यात, त्याच्यावर तर शासनाने ते जागा घ्यावा पुढे पैसे देऊन। हाच प्रस्ताव असेल तर आम्ही विरोध करू। बोजा म्हणजे ह्यांनी जो आता स्वतःचा बोजा ह्याच्यावर ठेवलेला आहे, पूर्ण जे काही वजन ठेवलेलं आहे त्याच्यासाठी काहीतरी पत्र दिलंय की ते करू नये म्हणून, पण मला असं वाटतं की ते एकनाथ शिंदे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून ते पत्र आहे करू नका म्हणून। बाकी त्याच्यामध्ये मला काय नक्की होणार, कारण शेवटी मिनी महाबळेश्वर इथं काय एकनाथ शिंदे साहेबांचं घर होणार नाही, आमच्या कोणाचं घर होणार नाही। तिथे सर्वसामान्य ती जी लोक आहेत त्यांना पर्यटनातनं रोजगार मिळणार आहे। परराज्यातले, परजिल्ह्यातले, त्याच्यानंतर परदेशातले लोक देखील तिथे येणार आहेत आणि टुरिझममधनं एक फार मोठा रोजगार तिथं निर्माण होणार आहे। एक चांगलं थंड हवेचं ठिकाण पर्याय निर्माण होईल। त्याच्यामुळे उगाचच प्रत्येक गोष्टीला जसा मेट्रोला विरोध केला, जसा वाढवण बंदराला विरोध केला, जसा समृद्धी महामार्गाला विरोध केला, तशातलाच हा विरोध आहे, परंतु ते काम नक्की होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।